नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। नेक्स्ट मंथमध्ये असलेल्या टी परीक्षेसाठी आपण इथं प्रिपरेशन करत आहोत। केसागर पब्लिकेशनतर्फे लेक्चर सिरीज पूर्णपणे मोफत आहे। अतिशय नामांकित अशा पुस्तकावरती आपण इथं आधारित लेक्चर सिरीज कंडक्ट करत आहोत। तर क्वेश्चन आन्सर प्रीवियस इयर क्वेश्चन सोबतच थेरीचा इम्पॉर्टन्स किती आहे हे आपल्याला माहिती आहे। सो आपण इथे काही थेरीचे सेशन कव्हर करत आहोत। पुस्तकांसाठी तुम्ही आपल्या ऑफिशियल वेबसाईटला भेट देऊ शकता। अजूनही आपल्याकडे वेळ आहे। तर तुम्ही काय करू शकता, तुम्ही केसागर पब्लिकेशनच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जावा। ऑफिशियल वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला ऑदर एग्जामचा एक कॉलम दिसेल। अशा प्रकारे आपली वेबसाईट ओपन होते। तिथे तुम्ही ऑदर एग्जाममध्ये जावा। ऑदर एग्जाममध्ये एज्युकेशन टीईटी किंवा टेट असा एक कॉलम आहे। तिथं आपल्या पब्लिकेशनची टीईटी संबंधित सगळी पुस्तकं तुम्हाला मिळून जातील। जसं की इथं IBPS पॅटर्ननुसार नेट सेटचं पुस्तक आहे, महा टीईटी पेपर 1-2 आहे, स्पर्धा परीक्षा मराठी शब्दसंग्रह सगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी। त्याच्यानंतर शिक्षक अभियोग्यता आहे, घटकनिहाय विश्लेषण आणि स्पष्टीकरणे आहे, अंकगणिताची पुस्तकं आहेत। तर सगळी पुस्तकं एकाच ठिकाणी तुम्हाला मिळतील। जे पुस्तक तुम्हाला मागवायचे ते तुम्ही इथून मागवू शकता। ठीक आहे, सध्या तरी आपण हे जे पुस्तक आहे महा टीईटी पेपर 1 पेपर 2 बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या पुस्तकातून थेरीचेही क्वेश्चन कंडक्ट केलेले थेरीचेही सेशन कंडक्ट केलेले आहेत आणि क्वेश्चन आन्सरचे पण केलेले आहेत। ठीक आहे, ओके। पण आपण काही सिलेक्टेड घेतलेत। तुम्ही पुस्तक घ्या। पुस्तकामध्ये 13 पासून 21 पर्यंतचे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर्स, त्याचे विश्लेषण, आकृत्या, तक्ते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वस्तुनिष्ठ प्रश्न तुम्हाला इथं मिळत आहेत। ठीक आहे, ओके, क्लिअर। याच पुस्तकातून आपण घेत आहोत थेरीचे सेशन। पुस्तक तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट शिवाय Amazon फ्लिपकार्टवरती पण मिळतील आणि जर तुम्ही पुण्यामध्ये असाल तर तुम्ही केसागर बुक हाऊसला भेट देऊन पुस्तक परचेस करू शकता। ठीक आहे, ओके, क्लिअर। चला, तर आजच्या लेक्चरमध्ये आपण शिकणार आहोत टॉपिक म्हणजे बुद्धिमत्ता। सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक बालमानसशास्त्र, बुद्धिमत्ता, बुद्धिमत्ता उपपत्ती, बुद्धिमत्तेचे सिद्धांत, बुद्धिमत्ता संकल्पना असेल किंवा याच्यामध्ये बुद्धिमत्तेचे प्रकार असतील। याच्यावरती प्रीवियस इयरमध्ये पण खूप जास्त क्वेश्चन आलेले आहेत आणि आताही येतील। डीएड बीएडचाच हा सिलेबस आहे, पण रिव्हिजन आणि परफेक्शन खूप जास्त महत्त्वाचं आहे। सो आपण इथं हा टॉपिक शिकणार आहोत। ठीक आहे, ओके, क्लिअर। चला, जे विद्यार्थी चॅनलवरती नवीन आहे चॅनलला सबस्क्राइब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे नवीन नवीन जे लेक्चर आपले येणार आहेत ना त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील। बुद्धिमत्ता म्हणजे काय, साधी सिंपल डेफिनेशन असते। काही मानसशास्त्रज्ञांनी केलेल्या डेफिनेशन पण आहेत, त्या पण आपण बघणार आहोत। सिंपल आहे बुद्धिमत्ता, बुद्धिमत्तेचं स्वरूप। तर बुद्धिमत्ता म्हणजे काय, कधी कधी तुम्हाला इंट्रोडक्शनमधनं क्वेश्चन येत नाहीत, कधी कधी येतात। तर बुद्धिमत्ता हा जो शब्द आहे आपण डे टू डे लाईफमध्ये वापरतो की नाही, वापरतो, बरोबर, दैनंदिन जीवनामध्ये वापरतो। विविध व्यक्तींनी बुद्धिमत्तेचे विविध प्रकारांनी वर्णन केले। व्यक्ती म्हणजे कोण, मानसशास्त्रज्ञ, बरोबर। तर त्यांनी काय केलेलं आहे, विविध प्रकारे बुद्धिमत्तेचं वर्णन केलेलं आहे। ते सगळं आपल्याला काय करायचं या टॉपिकमध्ये शिकायचं आहे। ओके, क्लिअर। बघा, डेफिनेशन बघूया आपण। डेफिनेशनवरती क्वेश्चन विचारण्याचा ट्रेंड चालूच आहे। तर बुद्धिमत्ता म्हणजे काय, बुद्धिमत्ता म्हणजे हेतुपूर्वक कृती करणे। जेव्हा तुम्हाला एखादा क्वेश्चन बनतो की बुद्धिमत्ता म्हणजे डॅश डॅश, ठीक आहे, ओके। पहिला ऑप्शन असतो हा ऑप्शन तुमचा, हेतुपूर्वक कृती करणे। दुसरा ऑप्शन असतो तर्कपूर्ण विचार करणे, ओके। तिसरा ऑप्शन असतो परिस्थितीचं परिणामकारकपणे समायोजन करणे, ओके। आणि हे 3 ऑप्शन तुम्हाला दिलेले असतात। जर तुम्ही बुद्धिमत्ता संकल्पना, बुद्धिमत्तेचं स्वरूप आणि त्याच्या डेफिनेशन समजून घेतल्या असतील तर तुम्हाला लक्षात येईल की बुद्धिमत्ता म्हणजे काय, हेतुपूर्वक कृती करणे, तर्कपूर्ण विचार करणे, आपल्या परिस्थितीशी परिणामकारपणे समायोजन करणं म्हणजे काय
बुद्धिमत्ता. ठीक आहे, तर हीच डेफिनेशन तुम्हाला क्वेश्चन फॉर्मॅटमध्ये कशी विचारली जाऊ शकते ते मी तुम्हाला इथं सांगितले. ओके, क्लिअर. मग अशा व्यक्ती बुद्धिमान असतात. कोणत्या व्यक्ती बुद्धिमान असतात? किंवा आपल्या कामामध्ये निष्णात असतात. असं काम ज्याच्यामध्ये बघा, ज्या व्यक्ती हेतुपूर्वक कृती करतात, तर्कपूर्ण विचार करतात, आपल्या परिस्थितीशी परिणामकारकपणे समायोजन करतात, अशा व्यक्तींना आपण म्हणतो की या व्यक्ती बुद्धिमान आहेत. बरोबर. मग त्या व्यक्ती निष्णात असतात. लक्षात घ्या, कामामध्ये निष्णात असतात. असं काम, कोणत्या कामामध्ये? की असं काम जिथं तारतम्य, ज्याला आपण जजमेंट म्हणतो इंग्लिशमध्ये, अवधान, अटेन्शन, कारणमीमांसा, स्मरणशक्ती, शब्दसंचय इत्यादींचा वापर करावा लागतो. लक्षात घ्या, ज्या व्यक्ती हेतुपूर्वक कृती करतात, तर्कपूर्ण विचार करतात, आपल्या परिस्थितीशी परिणामकारकपणे समायोजन करतात, त्या व्यक्तींना आपण म्हणतो की हा व्यक्ती बुद्धिमान आहेत. आणि असा व्यक्ती त्याच्या कामामध्ये निष्णात असतो. तर त्या कामाचं वैशिष्ट्य काय असतं? म्हणजे तो जे काम करतोय तर त्या कामामध्ये तारतम्य पाहिजे, बरोबर, अवधान पाहिजे, कारणमीमांसा पाहिजे, स्मरणशक्ती लागते, शब्दसंचय लागतो, या सगळ्यांचा वापर करावा लागतो. आणि ज्या कामामध्ये या सगळ्यांचा वापर करावा लागतो असं काम कोणता व्यक्ती करू शकतो? जो बुद्धिमान आहे. लक्षात आलं? क्लिअर? समजलं बुद्धिमत्ता म्हणजे काय? तर हे सिंपल जेव्हा तुम्ही स्वरूप लक्षात घेता, म्हणजे काय माहिती का, मेन थीम जर तुम्ही त्या टॉपिकची समजून घेतली तर तुम्हाला कशाही प्रकारे क्वेश्चन विचारू द्या, उत्तर तिथं येतात. ठीक आहे, तर ही झाली बुद्धिमत्तेची व्याख्या. याच्यावरती क्वेश्चन कसे बनतात ते देखील मी इथं तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. ओके, क्लिअर. याच्यानंतर आपण बघितलं की वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनी बुद्धिमत्तेचे वेगवेगळे प्रकार केलेले आहेत, सोयी करता केलेले आहेत. ठीक आहे, ते काय असे परफेक्ट की हेच आहेत बाबा, याच्या पलीकडे नाहीत असं नाहीये, सोयी करता केलेले आहेत. तर सोयी करता त्यांनी काय केलेलं आहे? बुद्धिमत्ता 3 वर्गामध्ये विभागली. ओके, क्लिअर. लक्षात ठेवा, क्वेश्चन बनतो इथं पण की बुद्धिमत्ता किती वर्गामध्ये विभागली? 3 वर्गामध्ये विभागली. जसं की पहिला विभाग आहे अमूर्त बुद्धिमत्ता, दुसरा विभाग आहे यांत्रिक बुद्धिमत्ता, तिसरा आहे सामाजिक बुद्धिमत्ता. मेकॅनिकल इंटेलिजन्स, ॲब्स्ट्रॅक्ट इंटेलिजन्स आणि सोशल इंटेलिजन्स. ओके, क्लिअर. तर या 3 विभागामध्ये सोयी करता शास्त्रज्ञांनी काय केलं? बुद्धिमत्ता विभागली. आणि याच्यावरती पण आपल्याला क्वेश्चन बनू शकतात. ओके, क्लिअर. चला, बुद्धिमत्तेचे 3 प्रकार. ठीक आहे, ओके, क्लिअर. आता याच्यामध्ये 3 प्रकारामधला पहिला प्रकार आपण बघूया. अमूर्त बुद्धिमत्ता म्हणजे काय? क्लिअर. अमूर्त बुद्धिमत्ता म्हणजे काय? बघा, शब्द आहेत, समीकरणं आहेत, अंक आहेत, आकृत्या आहेत, या प्रकारच्या प्रतीकांना, बरोबर, शब्द, अंक, आकृत्या, त्याच्यानंतर समीकरणं, या प्रकारची जी प्रतीक आहेत ना, या प्रतीकांना आणि कल्पनांना समजून घेण्यासाठी कशाची गरज असते? याच्यासाठी गरज असते अमूर्त बुद्धिमत्तेची. ओके, क्लिअर. क्वेश्चन इथं पण बनतो, कोणत्या गोष्टींना किंवा कोणत्या बाबींना समजून घेण्यासाठी अमूर्त बुद्धिमत्तेची गरज असते? शब्द, आकृत्या, अंक, समीकरण, प्रतीक आणि कल्पना यांना समजून घेण्यासाठी गरज असते अमूर्त बुद्धिमत्तेची. ठीक आहे, ओके. अमूर्त बुद्धिमत्ता असलेली व्यक्ती प्रतीकांमधील नातं योग्य रीतीने समजून घेऊ शकते. ज्यांच्याकडे अमूर्त बुद्धिमत्ता आहे अशीच व्यक्ती काय करते? या प्रतीकांमधील आणि कल्पनामधील जे नाते आहे ना ते काय करू शकते? योग्य प्रकारे समजून घेऊ शकते. ठीक आहे, ओके. त्यामुळं समस्येची उकल ही करू शकते. जर ह्या प्रतीकांमधील, ह्या कल्पनांमधील नातं जर समजलं नाही त्या व्यक्तीला, बरोबर, तर समस्येची उकल तो व्यक्ती करू शकेल का? नाही करू शकणार, बरोबर. म्हणजे अमूर्त बुद्धिमत्ता असेल तरच तो व्यक्ती इथं समस्येची उकल करू शकतो. डॉक्टर्स असतील, वकील आहेत, साहित्यिक, व्यावसायिक, उद्योजक यांच्यामध्ये या प्रकारची बुद्धिमत्ता बऱ्याच प्रमाणामध्ये आढळते. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. खालीलपैकी कोणकोणत्या लोकांमध्ये अमूर्त बुद्धिमत्ता आढळते? डॉक्टर, वकील, त्याच्यानंतर साहित्यिक, व्यावसायिक, उद्योजक यांच्यामध्ये अमूर्त बुद्धिमत्ता आढळते. ओके, लक्षात आलं? क्लिअर आहे?
आय होप मला वाटतं एवढं जेवढं मी एक्सप्लेनेशन दिलंय त्याच्यावरनं तुम्हाला अमूर्त बुद्धिमत्ता म्हणजे काय हे समजलं असेल. याच्या बाहेर शक्यतो तर क्वेश्चन जात नाहीत. नेक्स्ट बघा, यांत्रिक बुद्धिमत्ता. आता याच्यामध्ये काय आहे, याच्यामध्ये शब्दांवरून लक्षात येतं यंत्रासोबत काम करण्याची जी क्षमता आहे ना ती अंतर्भूत होते. विविध प्रकारची यंत्र जी असतात किंवा साधनं जी असतात हाताळण्याची जी हातोटी असते. ओके, मग कोणाला हाताळावी लागतात, मेकॅनिक असतात किंवा इंजिनियर असतात किंवा कारखान्यामध्ये काम करणारे कामगार असतात. तर यांच्याकडे कसली बुद्धिमत्ता लागते, यांच्याकडे यांत्रिक बुद्धिमत्ता लागते. बरोबर, सामाजिक बुद्धिमत्ता आहे आणि तुम्ही यांत्रिक बुद्धिमत्ता नसेल तर तुम्ही एक कामगार म्हणून काम करू शकता का, एक इंजिनियर म्हणून काम करू शकता का, नाही. सो तुम्हाला यांत्रिक बुद्धिमत्ता कोणामध्ये दिसून येईल, मेकॅनिक ज्यांच्याकडे साधनांचा वापर करावा लागतो, यंत्रांचा वापर करावा लागतो, अशा लोकांना यांत्रिक बुद्धिमत्तेची गरज तिथं असते. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर आहे सामाजिक बुद्धिमत्ता. बघा, वैयक्तिक व सामाजिक बाबतीत सुरळीतपणे कार्य करण्याच्या क्षमतेला काय म्हटलं जातं, सामाजिक बुद्धिमत्ता असं म्हटलं जातं. ठीक आहे, ओके. वैयक्तिक आणि सामाजिक बाबतीत सुरळीतपणे कार्य करण्याच्या क्षमतेला म्हटलं जातं सामाजिक बुद्धिमत्ता. विक्रेते असतील, मध्यस्थी किंवा राजकारणी लोक असतील तर ते सामाजिकदृष्ट्या बुद्धिमान असतात. ओके, आणि ज्या लोकांकडे सामाजिक बुद्धिमत्ता असते ना अशी लोक काय करतात, सहजतेने मित्र बनवू शकतात. ओके, स्वतःच्या वर्तणुकीवर नियंत्रण पण ठेवू शकतात. लोकांना समजून घेण्याचं जे एक कसब असतं ना ते यांच्याकडे आपल्याला असलेलं दिसून येतं. सो हे 3 प्रकार आहेत आपण बघितले. कोणकोणते 3 प्रकार बघा. पहिला प्रकार आपण बघितला अमूर्त बुद्धिमत्ता. शक्यतो तर क्वेश्चन अमूर्त बुद्धिमत्तेवरतीच येतात, लक्षात घ्या. कारण यांत्रिक आणि सामाजिक पटकन लक्षात राहतं, समजतं पण लवकर. ह्याच्यानंतर आपण बघतोय बुद्धिमत्ता मापनाच्या बऱ्याच पद्धती आणि चाचण्या आहेत ज्याच्यावरती आपल्याला क्वेश्चन पण विचारले जातात. याच्यामध्ये अल्फ्रेड बिने यांची जी प्राथमिक चाचणी आहे त्याच्यावरती वारंवार क्वेश्चन पण विचारलेले आहेत. इथं आपण अल्फ्रेड बिने यांची इमेज घेतलेली आहे. तर आपण काय करतो, डीएड बीएड पासून जस्ट आपण अल्फ्रेड बिने वाचलेलं असतं. कधी त्यांची इमेज बघा, ही जी बिनेची चाचणी आहे ना डोक्यात फिट बसून जाईल. कारण का, ते पर्सन आपण बघितलेत आणि त्यांनी यांनी ही चाचणी मांडलेली आहे, किती टॅलेंटेड व्यक्ती आहेत. बरोबर, असा आपण इथं विचार करतो. तर हे आहेत अल्फ्रेड बिने, बघून घ्या. ठीक आहे, ओके. तर बघा, बिने यांची प्राथमिक चाचणी. तर अल्फ्रेड बिने या फ्रेंच शास्त्रज्ञास मी तुम्हाला पाठीमागं पण बोलले की जिथं जिथं मानसशास्त्रज्ञांचा उल्लेख येईल तर ते फ्रेंच होते, रशियन होते. सो आपण बघत होतो अल्फ्रेड बिने यांची चाचणी. तर बघा, इमेजवरून गोष्टी फार लवकर लक्षात राहतात. सो आपण इथं अल्फ्रेड बिने यांची इमेज बघत जस्ट थांबा. चला बघा, तर बुद्धिमापन मापनाच्या ज्या बऱ्याच पद्धती आणि चाचण्या आहेत ना त्याच्यापैकी बिने यांची जी चाचणी आहे ना ती खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तर इथं आपल्याला 1905 साली बिने आणि सायमन यांनी काय केलेलं दिसतं, बुद्धिमापन श्रेणी जी आहे ना ती प्रसिद्ध केलेली दिसते. वन लाइनर क्वेश्चन पण तुम्हाला येऊ शकतात की बिने सायमन बुद्धिमत्ता चाचणी जी आहे ती कोणी प्रसिद्ध केली. ठीक आहे, ओके, क्लिअर. आता इथे बघा, या चाचणीचं महत्त्व काय आहे त्याच्यावरतीच आपल्याला क्वेश्चन विचारले जातात. कधी बेसिक क्वेश्चन असतात, कधी बेसिक टू मॉडरेट लेवलचे क्वेश्चन असू शकतात. ठीक आहे, ओके. जे विद्यार्थी शिक्षणामध्ये मागे राहतात, लक्षात घ्या, शिक्षणामध्ये मागे राहतात, मंदबुद्धी असलेली जी मुलं आहेत ना या मंदबुद्धी असलेल्या मुलांना शोधण्याकरता आणि त्यांच्याकरता पुढं जास्तीत जास्त प्रशिक्षण देण्याकरता पॅरिसमधील शाळांमध्ये ही चाचणी जी आहे ना ती पहिल्यांदा वापरण्यात आली. तर कशासाठी वापरली ही चाचणी, की जे विद्यार्थी शिक्षणामध्ये मागे राहिलेले आहेत किंवा जे मंदबुद्धी आहेत तर त्यांना शोधायचं आणि पुढे काय करायचं, त्यांच्यासाठी जास्तीचं प्रशिक्षण देण्याकरता पहिल्यांदा पॅरिसमध्ये शाळांमध्ये ही चाचणी वापरण्यात आली. ठीक आहे, ओके. या चाचणीच्या श्रेणीत आपल्याला 1908 आणि 1911 मध्ये पुन्हा काही दुरुस्त्या केलेल्या दिसतात. आता हे दुरुस्त्या वगैरे केलेल्या तुम्हाला विचारणार नाही, फक्त ही चाचणी कोणी मांडली, कधी मांडली, या चाचणीचा पहिल्यांदा उपयोग कुठे झाला, इतके पॉइंट्स तुम्हाला एक्झाम मध्ये विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, ओके. नेक्स्ट बघा, शब्द आणि संख्येशी निगडीत
समस्या सोडवणे हे पॉइंट्स लक्षात ठेवा, याला मी 1 नंबर देते. शब्द आणि संख्येशी निगडीत समस्या सोडवणे, कारणे आणि परिणाम याच्यातील नाते शोधणे, चिकित्सा किंवा तर्क विचाराचा वापर करणे, प्रश्नांची उत्तरं देताना त्या प्रश्नांविषयी समज असेल, अंदाज ठरवणे याच्याविषयी मुलांची तयारी पडताळून पाहण्याचं काम ही चाचणी करते. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. याला करा IMP. तर हे पॉइंट तुम्हाला क्वेश्चन मध्ये ऑप्शन मध्ये दिसू शकतात की अल्फ्रेड बिने यांची चाचणी खालीलपैकी कोणकोणत्या गोष्टी पडताळून पाहण्याचं काम करते किंवा पडताळून पाहण्यासाठी वापरण्यात येते. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर इथं पहिला पॉइंट आहे शब्द आणि संख्येशी निगडीत समस्या सोडवणं, कारणे आणि परिणाम याच्यातील नातं शोधणं, चिकित्सा, तर्क, विचार वापर करणं, प्रश्नांची उत्तरं शोधताना त्या प्रश्नाविषयी समज आणि अंदाज ठरवणं इत्यादी विषयी मुलांची तयारी पडताळून पाहते ही चाचणी. ठीक आहे, ओके. 3 ते 15 या वयोगटातील मुलांकरता बघा, वयोगट पण आपल्याला विचारला जाऊ शकतो. तर ते 3 ते 15 या वयोगटातील मुलांकरता वेगवेगळ्या गटामध्ये ही चाचणी जी आहे ना ती उपलब्ध केली जाते. तुम्हाला मे बी वयोगट विचारला जाऊ शकतो, कोणत्या वयोगटासाठी अल्फ्रेड बिने यांची चाचणी वापरली जाते. विविध बालकांच्या बुद्धिमत्तेला आणि क्षमतेला गटांमध्ये विभागताना लक्षात घ्या, मानसिक वय ज्याला आपण मेंटल एज म्हणतो इंग्लिशमध्ये, ही संज्ञा किंवा संकल्पना बिनेनच पुढे आणलेली आहे. लक्षात घ्या, मानसिक वय ही संकल्पना कोणी पुढे आणली? बिने यांनी पुढे आणलेली आपल्याला दिसून येते. ठीक आहे, ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, नेक्स्ट आपला मुद्दा आहे, पॉइंट लक्षात ठेवा. याच्यामध्ये बघा, प्रौढांकरता बुद्धिमत्ता चाचणी. आता आपण शाळेतल्या मुलांसाठी बुद्धिमत्ता चाचणी बघितलं बिने यांची. प्रौढांकरता पण बुद्धिमत्ता चाचणी आहे जी 16 वर्षाच्या मुलांकरता निर्माण केलेली बुद्धिमत्ता चाचणी पुढे काय झालं, बदलली आणि ती प्रौढांकरता सुद्धा लागू केलेली आपल्याला दिसून येते. आता इथं काय गृहीत धरण्यात आलं की बुद्धिमत्तेची वाढ लक्षात घ्या 13 वर्षानंतर मंदावते आणि 16 वर्षानंतर पूर्णपणे थांबते. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. लक्षात ठेवा की बुद्धिमत्तेची वाढ 13 वर्षानंतर मंदावते आणि 16 वर्षानंतर पूर्णपणे थांबते. हा मुद्दा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, याच्यामध्ये तुम्हाला भाषिक चाचण्यांबद्दल पण क्वेश्चन येऊ शकतो. भाषिक चाचण्यामध्ये तुम्हाला माहिती उपचाचणी, समजेची उपचाचणी, अंकांची उपचाचणी, समानत्वाची उपचाचणी आहे, त्याच्यानंतर गणिताची उपचाचणी आहे, शब्दसंपदा उपचाचणी आहे. या उपचाचण्या आणि नंतर अभाषिक किंवा कृतीशील चाचण्या आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर प्रौढांकरता बुद्धिमत्ता चाचणी तुम्हाला समजलं. भाषिक चाचण्यांमध्ये पहिली आहे माहितीची उपचाचणी. लक्षात घ्या, याच्यामध्ये सामान्य ज्ञान आणि माहिती तपासण्याकरिता काय केली जाते, जी चाचणी वापरली जाते त्याला म्हणतात माहितीची उपचाचणी. उदाहरणार्थ बघा, 1 फुटामध्ये किती इंच असतात? ठीक आहे, हे कशामध्ये येईल? माहितीच्या उपचाचणीमध्ये येईल. समजेची उपचाचणी, सर्वसामान्य समज तपासण्याकरिता. उदाहरणार्थ सर्वसामान्य समज एक्झाम्पल तुम्ही घेऊ शकता की नाणी धातूचीच का बनवतात? ओके, लक्षात आलं. त्याच्यानंतर आहे अंकांची उपचाचणी. बघा, अंकांची मालिका जी असते ना पुन्हा पुन्हा तपासण्यासाठी याच्यामध्ये शतकापासून ते 10 कोटीपर्यंत कोणतेही अंक सरळ किंवा उलट्या क्रमाने शफल करून सांगणं इत्यादींचा समावेश होतो. नावावरून लक्षात येतं. उदाहरणार्थ शिक्षकाने जर म्हटलं 8 4 3 तर ते विद्यार्थ्यांनी उलट्या क्रमाने सांगायचं 3 4 8 अशा प्रकारे. ओके, त्याच्यानंतर आहे समानत्वाची उपचाचणी. बघा, ही जी चाचणी आहे ही चाचणी थोडीशी इम्पॉर्टंट आहे. समानत्वाची उपचाचणी, गणिताची उपचाचणी, तर्क विचार तपासण्यासाठी या चाचणीमध्ये 10 समस्या दिल्या जातात, कठीण स्वरूपाच्या होत जातात. त्याला म्हणतात गणिताची उपचाचणी. तुम्ही फक्त बुलेट पॉइंट लक्षात ठेवा. एक्सप्लेनेशन म्हणजे स्पेसिफिक एखाद्या उपचाचणीवरती क्वेश्चन विचारणार नाही. बिनेची उपचाचणी मात्र तुम्हाला डिटेल मध्ये विचारली जाऊ शकते. ठीक आहे, ओके, क्लिअर. त्याच्यानंतर आहे शब्द संपदा उपचाचणी. इथे बघा,
इथं व्होकॅब्युलरी तपासली जाते, शब्दसंपदा बुद्धिमत्तेचे एक विश्वासाने परिणाम समजलं जातं, त्याच्यामुळं शब्दसंपदा उपचाचणी ही सुद्धा उपचाचणी महत्वाची आहे. ओके, क्लिअर. याच्यानंतर येतात अभाषिक किंवा कृतीशील चाचण्या. लक्षात घ्या, याच्यानंतर आपण बघतोय अभाषिक किंवा कृतीशील चाचण्या. याच्यामध्ये बघा, चित्र व्यवस्थापन उपचाचणी आहे, चित्र पूर्ण करणे उपचाचणी आहे, वस्तू एकत्रीकरण आहे, अंक प्रतीक चिन्हे उपचाचणी आहे. आता हे कंटेंट सगळ्याच पुस्तकामध्ये मिळत नाही, पण सिलेबसचा भाग आहे, क्वेश्चन इथून पडतात आणि मग आपल्याला वाटतं की अरे आउट ऑफ सिलेबस क्वेश्चन आला किंवा हा पार्ट आपण केलाच नव्हता. तर इथं टोटल किती झाल्या, 4 झाल्या. त्याच्यानंतर बुद्धिमत्तेचे सिद्धांत आपण बघणार, इथं आपल्या चाचण्या संपतात. तर चित्र व्यवस्थापन उपचाचणी जर आपण बघितलं तर याच्यामध्ये काही चित्रांचा समूह असतो नावाप्रमाणे बघा, आणि तो जेव्हा एकानंतर एक या क्रमाने लावला जातो तेव्हा काय होते, एक कथा तयार होते, एक कथा कथन होतं. याला म्हटलं जातं चित्राचं व्यवस्थापन उपचाचणी. ठीक आहे. ओके, विद्यार्थी फार इंटरेस्ट न ह्या चाचण्या पूर्ण करतात. चित्र पूर्ण करणे उपचाचणी, एक चित्रमालिका व्यक्तीस दिली जाते, प्रत्येक चित्रामधील काही भाग मुद्दाम काय केला जातो, वगळला जातो. ठीक आहे, वगळला असतो आणि व्यक्तीनं तो भाग ओळखायचा असतो. ही चाचणी बुद्धिमत्तेतील उणेपणा सहज दाखवते. डॅश डॅश ही चाचणी बुद्धिमत्तेतील उणेपणा दाखवते. चित्र व्यवस्थापन, चित्र पूर्ण करणे, वस्तू एकत्रीकरण, उत्तर काय असेल, चित्र पूर्ण करणे बुद्धिमत्तेमधील उणेपणा सहज दाखवते. ओके, त्याच्यानंतर आहे वस्तू एकत्रीकरण उपचाचणी. याच्यामध्ये बघा 3 जिगसॉ कोडी दिलेले. जिगसॉ फिट म्हणजे आपण जे खेळताना वगैरे वापरतो की प्रत्येक वेळी आकार अधिकाधिक कठीण होत जातात आणि एका वेळी एक असं कोडं सोडवायचं असतं. बरेच पझल्स असे मिळतात मार्केटमध्ये विद्यार्थ्यांच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी. तर हे आहे वस्तू एकत्रीकरण. त्याच्यानंतर आहे अंक प्रतीक चिन्हे उपचाचण्या. बघा, या चाचणीमध्ये एका प्रतीक चिन्हाशी एका अंकाची सांगड घालायची असते आणि याच्यामध्ये ठरवलेल्या संकेत चिन्हाचा वापर करून ही सांगड आपल्याला घालायची असते. याला आपण म्हणतो अंक प्रतीक चिन्हे उपचाचणी. तर या कसल्या चाचण्या आहेत, या भाषिक आहेत का नाही, या अभाषिक आहेत आणि कृतीशील आहेत. याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्हाला कृती करावी लागते. लक्षात आलं, म्हणून आपण यांना काय म्हणतो, कृतीशील चाचण्या असं म्हणतो. नेक्स्ट बघा, सॉरी, नेक्स्ट आपण बघतोय बुद्धिमत्तेचे सिद्धांत. व्हेरी 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 इम्पॉर्टंट, ज्याच्यावरती क्वेश्चन विचारतात. जसं बिनेची चाचणी महत्वाची आहे तसंच बुद्धिमत्तेचे सिद्धांत पण महत्वाचे आहेत. स्पियरमनचा द्विघटक सिद्धांत पण तुम्ही बेसिक न करता म्हणजे बुद्धिमत्ता म्हणजे काय, भाषिक चाचण्या काय आहेत, बिनेची चाचणी काय आहे, हे सगळं स्किप करून जर डायरेक्ट तुम्ही स्पियरमनचा सिद्धांत करत असाल आणि तो तुम्ही खूप परफेक्ट केला पण क्वेश्चन आलाय भाषिक चाचण्यावरती तर प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणजे कोणताही टॉपिक तुम्ही एका सिक्वेन्सने कंप्लीट करा. ठीक आहे. ओके, तर इथं आपण सुरुवातीला बघतोय स्पियरमनचा द्विघटक सिद्धांत. काय आहे स्पियरमनचा द्विघटक सिद्धांत? आता नावावरून तर लक्षात येतं की हा सिद्धांत स्पियरमन यांनी मांडला, 1904 मध्ये मांडला. पण या सिद्धांताचं वैशिष्ट्य काय आहे, तर या सिद्धांतानुसार बघा, स्पियरमन हे ब्रिटिश मानसशास्त्रज्ञ होते, लक्षात ठेवा बरं का. तर इथं हा सिद्धांत काय सांगतो की बुद्धीच्या प्रत्येक कार्यात 2 घटकाची उपस्थिती असते. द्विघटक म्हटलेला आहे, बरोबर. तर बुद्धीच्या प्रत्येक कार्यामध्ये किती घटकांची, 2 घटकांची उपस्थिती असते. म्हणूनच या सिद्धांताला द्विघटक सिद्धांत म्हटलेला आहे. आणि स्पियरमनने या 2 घटकांना जी घटक आणि एस घटक असं म्हटलेलं आहे. इथपर्यंत क्लिअर की याला द्विघटकच का म्हटलं जातं, तर ते काय बोलतात की किंवा हा सिद्धांत काय बोलतो की बुद्धीचं जे कार्य आहे प्रत्येक कार्यामध्ये 2 घटक उपस्थित असतात. त्यांनी 2 घटकाला नावं दिली, जी घटक आणि एस घटक. ओके, क्लिअर. आता याच्यातील जी घटक हा आंतरिक असतो, तुम्हाला देते जी घटक हा बाह्य असतो, बरोबर. तर जी घटक हा आंतरिक असतो तो शिक्षणाने आणता येत नाही. लक्षात घ्या, या सर्वसाधारण बौद्धिक शक्ती असं म्हणतात. स्पियरमनच्या द्विघटक सिद्धांतातील कोणत्या घटकाला बौद्धिक शक्ती असं म्हणतात, असा सुद्धा साधा सिंपल क्वेश्चन बनू शकतो. आणि जो यस घटक असतो ना, हा यस घटक जी घटकाला
घटकानं प्रेरित असतो. लक्षात ठेवा, यस घटक हा जी घटकानं प्रेरित असतो आणि शिक्षण आणि प्रशिक्षणानं प्रभावित असतो. हा घटक मात्र शिक्षणाला आणता येत नाही. लक्षात आलं. स्पियरमनचा द्विघटक सिद्धांत काय आहे? दोन्ही घटक लक्षात ठेवा. कोणता घटक शिक्षणाने आणता येतो, कोणता घटक शिक्षणाने आणि प्रशिक्षणाने प्रभावित नसतो. जी आणि यस दोन्ही घटक लक्षात ठेवा. ठीक आहे. ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, स्पियरमनच्या या सिद्धांताने काय स्पष्ट केलं की बौद्धिक कार्य एकमेकांना थोड्या अधिक प्रमाणामध्ये प्रेरित करतात. लक्षात ठेवा, स्पियरमनचा सिद्धांत काय सांगतो? द्विघटक सिद्धांत या सगळ्याच बाबतीत लागू होतो. प्रत्येक बौद्धिक कार्य जी आणि यस घटकानुसार, जी आणि यस घटकानुसार म्हणजे काय? जे शिक्षणाला प्रभावित होते, जे शिक्षण आणि प्रशिक्षणाला प्रभावित होत नाही, हे काय डोक्यात ठेवा. ओके, काही स्वप्रेरित आणि काही अंशी प्रशिक्षणाने आत्मसात झालेले असते. बरोबर, अशा प्रत्येक बाबतीला ते लागू होतो. एखादी विद्यार्थी, एक्झाम्पल बघा, एखादी विद्यार्थिनी जी गणितामध्ये खूप हुशार आहे, ती शास्त्रातही हुशार असू शकेल, शारीरिक आरोग्य आणि तिचे हस्ताक्षर चांगले असेल तरी देखील त्या अंगभूत बुद्धिमत्तेचा विकास यस घटकावर पण अवलंबून असेल. ओके, जो शिक्षण आणि प्रशिक्षणाने प्रभावित होतो. लक्षात आलं? क्लिअर? तर या गोष्टी आपल्याला इथे लक्षात ठेवायच्या. नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे बहुघटक सिद्धांत. द्विघटक सिद्धांत तुम्हाला समजला आहे असं मी गृहीत धरते. बहुघटक सिद्धांत काय आहे, कोणी मांडला? थॉम्सन या शास्त्रज्ञाने मांडला द्विघटक सिद्धांत. जोड्या लावामध्ये, फिल इन द ब्लँक्स मध्ये विचारलं जाऊ शकतं. तर थॉम्सन यांनी मांडला होता बहुघटक सिद्धांत. त्यांनी द्विघटक सिद्धांताला कडाडून विरोध केला. सर्वच भौतिक घडामोडींमध्ये अथवा क्रियांमध्ये जी घटकाची उपस्थिती स्वीकारली, मात्र यस घटक केवळ एकच घटक म्हणून गणला जाण्यास विरोध केला, जो शिक्षण आणि प्रशिक्षणाने प्रभावित असा सांगितला होता स्पियरमन यांनी. ठीक आहे. ओके, त्याने S1, S2, S3 अशा घटकांच्या गटाच्या उपस्थितीचा आग्रह धरला. ठीक आहे. ओके, आणि त्यांना असा निष्कर्ष काढला की सर्वसामान्य बुद्धिमत्तेपेक्षा वेगळ्या अशा तरी काही क्षमता असू शकतात, ज्याच्यामध्ये अनेक बौद्धिक कार्य करणाऱ्या क्षमतांचा अंतर्भाव असू शकतो. स्पियरमनच्या दोन घटकाच्या सिद्धांताला यांनी विरोध केला. लक्षात आलं? ते काय म्हणतात की नाही, बौद्धिक कार्य करणाऱ्या अनेक क्षमतांचा इथे सहभाग असू शकतो, दोनच घटक इथे नाही केला. लक्षात आलं? तर थॉम्सनचा बहुघटक सिद्धांत. त्याच्यानंतर अनेक घटक सिद्धांत. बघा, 1941 साली काय झालं, थर्स्टन या मानसशास्त्रज्ञाने काय केलं, अशा सगळ्या क्षमता ज्या थॉम्सन यांनी सांगितल्या, तर त्यांनी अशा सगळ्या क्षमतांचा समूह शोधण्याचा प्रयत्न केला, ज्या मिळून बुद्धिमत्ता बनते. आणि त्याने खाली दिलेल्या सगळ्या क्षमता पडताळण्याकरता काय केलं, विविध चाचण्या निर्माण केल्या. तर स्पियरमन, थॉम्सन आणि थर्स्टन. स्पियरमन द्विघटक, थॉम्सन बहुघटक, थर्स्टन अनेक घटक. तिन्ही सिद्धांत आणि त्याच्यातला डिफरन्स लक्षात ठेवा. याच्या चाचण्या आहेत ना, थर्स्टन यांनी निर्माण केली. त्याच्यामध्ये भाषिक समज, जिथं बोली भाषेची गरज समज, त्याने शब्दभंडाराची चाचणी म्हटलंय. शाब्दिक कुशलता, शब्दांचा भरभर विचार करणे, अक्षरांची उलटापालट करून शब्द बनवणे, यमक जुळवणे. अंक, गणित आणि मोजणी. अवकाश विषयक रचना करणे, चित्र काढणे. अवकाश विषयक मध्ये काय येतं तेवढं लक्षात ठेवा बरं का. दृश्य आकारातील नातं शोधणं. स्मरणशक्ती, आठवणी आणि स्मृती. ग्रहणशीलतेची गती, ज्याच्यामध्ये बारकाव्यांचं ग्रहण करणं, दोन चित्रातील फरक ओळखणं. तर्क विचार, योग्य उत्तर शोधणं. या चाचण्या कोणी निर्माण केल्या, थर्स्टन यांनी निर्माण केल्या. ठीक आहे. ओके, सॉरी. नेक्स्ट बघा, नेक्स्ट तुम्हाला इथं आपल्या 3 सिद्धांत संपतात. त्याच्यानंतर तुम्हाला इथं IQ रेंज, लोकसंख्येतील प्रमाणाने वर्गीकरण दिलेलं आहे. मी थोडंसं एक्स्ट्रा कंटेंट मी घेतलं आहे. लक्षात ठेवा, एखादा क्वेश्चन बनू शकतो. IQ रेंज जर 140च्या वर असेल तर तुम्हाला लोकसंख्येमध्ये अशी लोक फक्त 1.5% दिसतील. प्रतिभावान असतात, अलौकिक बुद्धी असते, जिनियस असतात. ठीक आहे. ओके, जोड्याला मध्ये विचारलं जाऊ शकतं. 120 ते 139 मध्ये जर IQ रेंज असेल, ती पॉप्युलेशन मिळते 11%. व्हेरी सुपेरियर, अति कुशाग्र बुद्धी म्हटलं जातं. 110 ते 119 जर IQ
18% लोक मिळतात पॉप्युलेशन मध्ये उच्च सर्वसाधारण बुद्धी. हे हलक्यात घेऊ नका कंटेंट, जोड्यामध्ये क्वेश्चन आला तर तुम्हाला मार्क्स मिळून जातील. त्याच्यानंतर आहे 90 ते 109, 47% लोक मिळतात सर्वसामान्य ऍव्हरेज असतात. 80 ते 89 च्या दरम्यान जर बुद्ध्यांक असेल 14% लोक मिळतात लो ऍव्हरेज मध्ये असतात ते. 70 ते 79 जर बुद्ध्यांक असेल तर 6% लोक आहेत जे सीमावर्ती मंदता, आणि 70च्या खाली जर IQ असेल 2.5% जे मेंटल रिटार्डेशन, ज्याला आपण मतिमंदता असं म्हणतो. हे सगळी रेंज आणि पर्सेंटेज नका लक्षात ठेवू की लोकसंख्येमधला किती भाग याच्यामध्ये येतो. फक्त याला काय म्हटलं जातं, कुशाग्र म्हटलं जातं, अतिकुशाग्र म्हटलं जातं, मतिमंद म्हटलं जातं, सीमावर्ती मंदता म्हटलं जातं. काय म्हटलं जातं ते फक्त तुम्ही इथं व्यवस्थित लक्षात ठेवा, बाकी काही तुम्हाला इथं विचारणार नाही. ठीक आहे, ओके, क्लिअर. त्याच्यानंतर आपण बघतोय बुद्धिमत्तेचे प्रकार. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, अगेन व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तर बुद्धिमत्तेचे जे प्रकार आहेत, 7 प्रकारची बुद्धिमत्ता सांगितली. कोणी सांगितली? गार्डनर यांनी सांगितली. ठीक आहे, 7 प्रकारची बुद्धिमत्ता सांगितली गार्डनर. मल्टिपल इंटेलिजन्स, इथे तुम्हाला इमेज दिसत आहे. ठीक आहे, पिक्चर स्मार्ट, सेल्फ स्मार्ट, नेचर स्मार्ट, लॉजिक, वर्ड, पीपल, म्युझिक, बॉडी. ठीक आहे, म्युझिकल, व्हिज्युअल, त्याच्यानंतर आहे मॅथमॅटिकल, लिंग्विस्टिक आहे, त्याच्यानंतर इंटरपर्सनल आहे. ठीक आहे, ओके. तर हे मल्टिपल इंटेलिजन्स आपल्याला दिसत आहे. तर आपल्याला इथे लक्षात काय ठेवायचं आहे, गार्डनर हे जे मानसशास्त्रज्ञ होते ना, यांनी 7 प्रकारची बुद्धिमत्ता सांगितली. ओके, ज्याच्यामध्ये भाषिक बुद्धिमत्ता, आधी बुलेट पॉइंट लक्षात ठेवा, संगीत विषयक बुद्धिमत्ता, त्याच्यानंतर आहे अंक तर्क क्षमता विषयक बुद्धिमत्ता, अवकाश विषयक बुद्धिमत्ता, शारीरिक गतिजन्य विषयक बुद्धिमत्ता, परस्पर संबंधातील बुद्धिमत्ता, स्वसमज बुद्धिमत्ता. आणि याच्यानंतर आपण बघणार आहोत डॅनियल गोलमनची भावनिक बुद्धिमत्तेविषयक उपपत्ती. ओके, क्लिअर. चला बघा, आपण बघूया गार्डनर यांनी सांगितलेली 7 प्रकारची बुद्धिमत्ता. जस्ट 1 मिनिट थांबा. याच्यामध्ये भाषिक बुद्धिमत्ता पहिला प्रकार त्यांनी सांगितला. नावावरून लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. शब्द शिकण्याची आणि समजण्याची क्षमता, समृद्ध भाषा, व्याकरण, भाषेचा वापर म्हणजे भाषिक बुद्धिमत्ता. बरोबर, कुणाकडे असते? कवी, लेखक, पत्रकार, यांच्यामध्ये ही बुद्धिमत्ता तुम्हाला जास्त दिसते. क्वेश्चन काय म्हणतो, भाषिक बुद्धिमत्ता खालील लोकांमध्ये जास्त दिसते. ऑप्शन असतो लेखक, पत्रकार, कवी. ओके. संगीत विषयक बुद्धिमत्ता, संगीत ओळखणं, संगीत समजून घेणं, संगीत निर्माण करणं, जी क्षमता तिथं लागते त्याला आपण म्हणतो संगीत विषयक बुद्धिमत्ता. म्हणजे एखादं वाद्य वाजवणं, संगीत देणं, चाली देणं, बरोबर, संगीत दिग्दर्शन करणं, याच्याकरता कसली बुद्धिमत्ता लागते? संगीत विषयक बुद्धिमत्ता आपल्याला लागतेली ते दिसून येते. अंक आणि तर्क क्षमता विषयक बुद्धिमत्ता, तर्क समजून घेणं, त्याच्याविषयी जाणीव असणं, अंकामधील जादू समजून घेणं, याच लागणारी जी क्षमता असते याला आपण म्हणतो अंक आणि तर्क विषयक बुद्धिमत्ता. तर्क, विचार आणि गणित चांगलं असतं अशा लोकांचं. अवकाश विषयक बुद्धिमत्ता, बघा थोडंसं जिथं नाव डिफिकल्ट आहे ते तुम्ही लक्षात ठेवा. दृश्य अवकाशाची समज असणं म्हणजे अवकाश विषयक बुद्धिमत्ता. इथं दिशांचं ज्ञान, त्रिमित आकलन, पुतळ्यांची निर्मिती करणं, याच्यासाठी जी बुद्धिमत्ता लागते किंवा क्षमता लागते. वास्तुविशारद असते, नावाडी, मूर्तिकार या व्यक्तीमध्ये अशा प्रकारची जी बुद्धिमत्ता असते मुबलक असते, लक्षात ठेवा. ठीक आहे, ओके. शारीरिक आणि गतिजन्यता विषयक बुद्धिमत्ता, बघा शारीरिक हालचालींवर योग्य नियंत्रण, वस्तूंची योग्य हाताळणी, गतिमान शारीरिक हालचाली इत्यादींचा समावेश या प्रकारच्या बुद्धिमत्तेमध्ये होतो. शारीरिक गतिजन्यता विषयक बुद्धिमत्ता. ओके. आणि स्नायूंवरील नियंत्रण, जलद हालचाली, लालित्यपूर्ण हालचाली, शरीराचा तोल, याच्यामध्ये शारीरिक गतिजन्य बुद्धिमत्तेचा पडताळा येतो. आता याच्यामध्ये कोणाकडे असते ही बुद्धिमत्ता? सिंपल आहे ना, खेळाडू, नृत्यांगना, चांगलं हस्ताक्षर, त्याच्यानंतर चेहऱ्यावर हावभाव उमटणं, तर हे शारीरिक आणि गतिजन्यता विषयक बुद्धिमत्ता आपल्याला दिसून येते. ठीक आहे, ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा,
परस्पर संबंधातील बुद्धिमत्ता. बघा, सामाजिक बुद्धिमत्ता जे मी तुम्हाला इमेज दाखवली होती, लोक जे आहेत ना त्या लोकांचा मनोव्यापार ओळखणे, लोकांची मनस्थिती जाणून घेणे, स्वभाव ओळखणे. बघा, काही लोक असे असतात की ज्यांना माणसं ओळखता येत नाही, बरोबर, समजत नाही आपल्याला, त्यांचा स्वभाव मनस्थिती आपल्याला समजत नाही. इच्छा आकांक्षा जाणणे आणि त्याच्यानुसार काय करायचं असतं तर आपल्याला प्रतिसाद द्यायचा असतो. ठीक आहे, याच्याकरता कसली बुद्धिमत्ता लागते? परस्पर संबंधातील बुद्धिमत्ता. आणि अशा प्रकारची बुद्धिमत्ता असणाऱ्या व्यक्ती इतरांशी चांगले संबंध प्रस्थापित करू शकतात, इतरांना समजू शकतात, त्यांच्याशी सुसंवाद साधू शकतात. चांगले विक्रेते, उद्योजक, उपचार तज्ञ यांच्यामध्ये ही जी बुद्धिमत्ता असते ना, ही बुद्धिमत्ता विपुल प्रमाणामध्ये आढळते. त्याच्यानंतर आहे आपली 7वा प्रकार बुद्धिमत्तेचा स्वसमज बुद्धिमत्ता. इथं स्वतःची बलस्थानं ओळखली, स्वतःच्या इच्छा, बुद्धिमत्ता, वर्तणुकीविषयक योग्य समज असणं याला आपण म्हणतो स्वसमज बुद्धिमत्ता. तर गार्डनरने सांगितलेले हे 7 बुद्धिमत्तेचे प्रकार समजले का? कमेंट करून मला सांगा. ओके, इमेज लक्षात ठेवा, इमेजचा स्क्रीनशॉट काढून घ्या जेणेकरून तुम्हाला लक्षात राहील. पुस्तक असेल तर बेस्टच आहे, पुस्तकामधून रिव्हिजन करू शकता. ओके, क्लिअर. याच्यानंतर आहे डॅनियल गोलमनची भावनिक बुद्धिमत्तेविषयी उपपत्ती. आता डॅनियल गोलमनची जी उपपत्ती आहे ना, ती उपपत्ती पण खूप इम्पॉर्टंट आहे, एक्झाम मध्ये वारंवार विचारली पण जाते. ज्याच्यामध्ये तुम्हाला सॅडनेस, इथे इमेज दाखवली बघा मी, फिअर, त्याच्यानंतर अँगर. आता तुम्ही मला की मॅडम याच्यावरती क्वेश्चन नक्की कशी विचारले जातात? जस्ट बुद्धिमत्ता हा जो टॉपिक आहे ना, या टॉपिक वरती विचारण्यासारखं बरंच काय. ओके, बुद्धिमत्तेची डेफिनेशन आहे, भाषिक चाचण्या आहेत, स्पियरमनचा सिद्धांत आहे, बरोबर, द्विघटक, उपघटक, बहुघटक, त्याच्यानंतर गार्डनरनी सांगितलेले 7 प्रकार आहेत. याच्याशिवाय डॅनियल गोलमनची भावनिक बुद्धिमत्तेची जी उपपत्ती आहे, प्रिव्हियस एक्झाम मध्ये पण बऱ्याच वेळा विचारलेली पण आहे, त्याच्यामुळे हा सुद्धा भाग आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. बघा, डॅनियल गोलमन काय सांगतात, तर आधी तुम्हाला डॅनियल गोलमन याची मी इमेज दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात राहील. बघा, हे आहे डॅनियल गोलमन, इमोशनल इंटेलिजन्स हा सिद्धांत मांडणारे किंवा उपपत्ती मांडणारे डॅनियल गोलमन. व्यक्ती बघत चला, व्यक्ती बघितल्याने काय होतं, गोष्टी लक्षात राहतात. तर त्यांनी काय सांगितलं, जीवनात उच्च प्रतीचा बुद्धी गुणांक यशस्वीतेची ग्वाही देऊ शकत नाही. असं नाहीये की बाबा इथं ग्वाही करा, तुमचा आयक्यू खूप उच्च आहे, आपण आयक्यू ची रेंज बघितली, बरोबर, तुमचा आयक्यू उच्च आहे म्हणून तुम्ही यशस्वी व्हालच असं आहे का? नाही, असं गोलमन सांगतायत, बरोबर. तसेच उच्च बुद्ध्यांक वरचा दर्जा देण्याची खात्री देतो, पण तुम्हाला एक व्यक्ती म्हणून श्रेष्ठ बनवू शकत नाही. कोण सांगतात? डॅनियल गोलमनच सांगतायत. कशामध्ये? भावनिक बुद्धिमत्तेच्या उपपत्तीमध्ये. जीवनात यशस्वीपणे समायोजन कसं करावं हे ठरवण्यासाठी विविध तज्ञांनी अभ्यास केला. आपलं जीवन यशस्वी झालंय हे कसं ठरवायचं, बरोबर, या प्रश्नाचं उत्तर देऊ शकणारी भावनिक बुद्धिमत्ता. बघा, कोणता प्रश्न आहे? आपलं जीवन कसं यशस्वी झालं या क्वेश्चनचा आन्सर देणारी भावनिक बुद्धिमत्ता ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना डॅनियल गोलमन यांनी कधी मांडली? 1995 मध्ये मांडलेली दिसून येते. त्यांनी भावनिक बुद्धिमत्तेमध्ये इथे क्वेश्चन बनतो, भावनिक बुद्धिमत्तेमध्ये स्वजाणीव, स्वयंशिस्त आणि सहानुभूती यांचा समावेश असतो असं सांगितलं. क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो, डॅनियल गोलमन यांनी खालीलपैकी भावनिक बुद्धिमत्तेमध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश केला? बघा, भावनिक बुद्धिमत्तेमध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो असा एखादा सिंपल क्वेश्चन आपल्याला इथे विचारला जाऊ शकतो. स्वजाणीव, स्वयंशिस्त, सहानुभूती, तर ही आहे डॅनियल गोलमन यांची उपपत्ती. डॅनियल गोलमन यांची इमेज पण मी तुम्हाला दाखवली. भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय? डेफिनेशन अगोदर बघून घ्या की भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय. बघा, भावनिक बुद्धिमत्ता किंवा भावनिक गुणांक या संज्ञा बऱ्याच वेळा समान अर्थाने प्रयोगात आणल्या जातात. ठीक आहे, एकतर भावनिक बुद्धिमत्ता
किंवा भावनिक गुणांक. मग भावनिक बुद्धिमत्तेचा जो संबंध आहे तो व्यक्तीच्या स्थानाशी येतो, म्हणजे त्याचे कुटुंबातील स्थान, समाजातील स्थान, संघटनेतील कामाचे स्थान. ओके, लक्षात ठेवा. याच्यामध्ये डॅनियल गोलमन यांनी काय व्याख्या केली बघा, जी आपल्याला एक्झाम मध्ये विचारली जाऊ शकते, की आपल्या नातेसंबंधात आणि आपल्या भावनांचे व्यवस्थापन करण्यासाठी, स्वतःला प्रेरणा देण्याकरता, स्वतःच्या आणि इतरांच्या भावना ओळखण्यासाठी जी क्षमता असते तिला आपण काय म्हणतो, भावनिक बुद्धिमत्ता. सोपं आहे. आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या नातेवाईकांमध्ये आपण आपल्या भावनांचं व्यवस्थापन, स्वतःला प्रेरणा, इतरांच्या भावना ओळखणं, या सगळ्यांचा उल्लेख डॅनियल गोलमन यांनी त्यांच्या डेफिनेशन मध्ये केलेला आहे. थोडक्यात काय माहिती का, एकापेक्षा दुसऱ्या व्यक्तीचा वेगळेपणा दाखवण्याची जी क्षमता आहे. असं नाही की प्रत्येक व्यक्तीला त्याच्या भावनांचं व्यवस्थापन करता येईल, प्रत्येक व्यक्तीला समोरच्याची भावना समजून घेता येईल. त्याच्यामुळं पर्सन टू पर्सन आपण इथे काय म्हणतो, वेगळेपणा दाखवणं, हे काम कोण करतं, उच्च क्षमतेचा गट म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता. बरोबर. डॅनियल गोलमन यांची व्याख्या लक्षात ठेवा. त्याच्यानंतर रॉबर्ट कूपर यांची एक व्याख्या आहे, मनुष्यबळ, माहिती, विश्वास, सृजनशीलता यांचं मूळ असणाऱ्या भावनांच्या शक्ती व कुशलतेचा परिणामकारक उपयोग करणं, ती समजणं, याची जाणीव असणं, याची क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता. तिन्हीपैकी डॅनियल गोलमन यांची डेफिनेशन विचारली जाण्याची शक्यता जास्त आहे. त्याच्यानंतर आहे दलीप सिंग यांची डेफिनेशन, तात्कालिक वातावरण आणि आतून बाहेर येणाऱ्या भावनिक उत्तेजनाच्या अफाट वैविध्याला यशस्वीपणे आणि योग्य तऱ्हेने उत्तर देण्यासाठी जी असणारी वैयक्तिक क्षमता आहे त्याला म्हटले भावनिक बुद्धिमत्ता. ठीक आहे. तर कोणाच्या डेफिनेशन मध्ये कोणते वर्ड्स वापरले ते लक्षात ठेवा, पण जास्त भर असू द्या गोलमन यांच्या डेफिनेशन मध्ये. ठीक आहे. ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, भावनिक बुद्धिमत्तेचे जे घटक आहेत डॅनियल गोलमन यांनी सुचवलेले किती आहेत, 5 मुख्य घटक आहेत. याच्यामध्ये पहिला घटक आहे स्वतःच्या भावनांची माहिती असणे. बघा, पहिला घटक आहे इथं स्वतःच्या ज्या भावना आहेत ना, तर त्या स्वतःच्या भावनांची माहिती असणे, हा पहिला घटक आहे. त्याच्यानंतर पुढचा घटक आहे, काही व्यक्तींना भावनांची जी जाणीव असते ना, ती भावनांची जाणीव कशी असते, चांगल्या प्रकारे असते. ठीक आहे. ओके, जाणीव चांगल्या प्रकारे असते, तर काहींना अजिबात नसते. आता तुम्ही स्वतःहून ओळखून घ्या. ओके, आपल्याला आपल्या भावनांची जाणीव असते, काहींना नसते. त्याच्यामुळं आंतरवैयक्तिक संबंध जोडताना त्याचा परिणाम होतो. म्हणून व्यक्तीला स्वतःच्या ज्या भावना आहेत त्या भावनांची माहिती असणं, एकच मिनिट थांबा, खूप जास्त गरजेचं आहे. ओके, आपल्या भावना काय आहेत तेच आपल्याला माहित नसेल तर अवघड होतं. स्वयंप्रेरणा. बघा, व्यक्तीला विशिष्ट वर्तन प्रवृत्त करणारी शक्ती, स्वतःची प्रेरणा. बरोबर. व्यक्तीला अनुभवाने स्वतःला प्रेरित करावं लागतं, स्वतः पुढाकार घेऊन उपलब्ध परिस्थितीत काय करता येईल असं म्हटलं जातं ना, की सेल्फ मोटिवेशन खूप इम्पॉर्टंट असतं. मोटिवेशन साठी प्रत्येक वेळेस इतर गोष्टींची गरज नसते. ठीक आहे. तर इथं याचा शोध घेण्यासाठी स्वयंप्रेरणा गरजेची असते. आपल्याला इथं काय लक्षात ठेवायचं, 5 मुख्य घटक. पहिला घटक आहे स्वतःच्या भावनांची माहिती, दुसरा घटक आहे स्वयंप्रेरणा, तिसरा घटक आहे इतरांच्या भावनांचं आकलन आणि प्रभाव. बघा, समाजामध्ये वावरताना आपल्याला वेगवेगळ्या व्यक्तीचा परिचय होतो. बरोबर. इतरांच्या काय क्षमता आहेत हे समजणं आपल्याला आवश्यक आहे आणि आपणास त्यांच्याशी एकरूप होता येईल, त्यांच्या सुख दुःखात सहभागी होता येईल. याच्यासाठी आपल्या भावना तर माहित असणं गरजेचंच आहे, पण आपल्या भावनांसोबत इतरांच्या ज्या भावना आहेत त्याचं आकलन सुद्धा आपल्याला इथं करता आलं पाहिजे. तर हा एक घटक डॅनियल गोलमन यांनी सांगितलेला आपल्याला दिसून येतो. नेक्स्ट बघा, आत्मनियमन किंवा सेल्फ रेग्युलेशन. इथं काय आहे, स्वतःच्या भावना सेमच असतात का नाही, काही भावना विद्रोही असतात, विघातक भावना असतात. या विद्रोही विघातक भावनांवर नियंत्रण ठेवायचंय, सुयोग्य पद्धतीनं भावनांची हाताळणी करायची, नैराश्यातून बाहेर पडायचंय, कोणताही निर्णय सतत विवेक बुद्धीनं घ्यायचाय. ओके, जी प्राप्त परिस्थिती आहे त्याच्याशी जुळवून घ्यायचा आहे. या सगळ्या बाबी कशामध्ये येतात, आत्मनियमन मध्ये, सेल्फ रेग्युलेशन मध्ये येतात. आणि
इथं या घटकामध्ये आत्मनियंत्रण, विश्वासार्हता, जबाबदारीची जाणीव, अनुकूलन क्षमता आणि नवोपक्रमशीलता या 5 उपघटकांचा अंतर्भाव होतो. तुम्हाला इतका डीप मध्ये क्वेश्चन नाही विचारणार की आत्मनियमन या घटकामध्ये पुन्हा कोणत्या उपघटकाचा समावेश होतो. डॅनियल गोलमनचे 5 घटक तुम्हाला विचारले जाऊ शकतात. इथे आपण एक्सप्लेन करून पण सांगतोय, असं नाही की आपण फक्त बुलेट पॉइंट बघतोय. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर आहे समानुभूती, इम्पॅथी म्हणतो आपण यांना. त्याच्यामध्ये इतरांच्या भावना, संवेदना समजून घेणं, त्याच्याबद्दल जाणीव असणं, एखाद्या प्रसंगामध्ये इतरांच्या दृष्टीनं पाहता येणं किंवा त्या दृष्टीनं विचार करता येणं, समाजातील विविध प्रकारच्या भिन्नतेची जाणीव होणं, या सगळ्या गोष्टींचा समावेश कशामध्ये होतो? एम्पॅथीमध्ये होतो. बरोबर. आणि या घटकामध्ये इतरांचं आकलन, सेवाभावाचा उद्गम, वैविध्याचा समतोल, इतरांचा विकास आणि राजकीय भान हे 5 उपघटक म्हणजे डॅनियल गोलमन यांनी सांगितलेले 5 घटक आहेत. त्या 5 घटकापैकी 2 घटक आत्मनियमन आणि एम्पॅथी याचे पुन्हा 5 टाईप पडतात, जे की इतकं डीप मध्ये जाण्याची आपल्याला गरज नाही. ठीक आहे, ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे सामाजिक कौशल्य, स्पेशल स्किल. याच्यामध्ये बघा या घटकांतर्गत निकोप आणि निरोगी जीवन सगळ्या कौशल्याचा समावेश होतो. निकोप आणि निरोगी जीवनासाठी उदाहरणार्थ समाजातील विविध प्रसंग, घटना यांची अचूकपणे जाणीव, नातेवाईक, समाजातील अन्य व्यक्तींबरोबर सुरळीत संबंध, परिणामकारकपणे संप्रेषण, मन वळवण्याची तंत्र, श्रवण कौशल्य. ओके, तर या सगळ्यांचा समावेश याच्यामध्ये होतो. कशामध्ये? सामाजिक कौशल्य. याच्यामध्ये प्रभाव, संघर्ष, व्यवस्थापन, नेतृत्व, समाज परिवर्तन, उत्प्रेरक आणि संप्रेषण हे 5 उपघटक म्हणजे डॅनियल गोलमननी सांगितलेले 5 घटक आहेत आणि त्यातल्या 3 घटकामध्ये पुन्हा 5 उपघटक येतात. ओके, क्लिअर. तर इथं आपली डॅनियल गोलमन यांची ही उपपत्ती संपते आणि आपला बुद्धिमत्ता हा जो टॉपिक आहे हा टॉपिक सुद्धा आपला इथं संपतो. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर लेक्चर कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. येणाऱ्या अपकमिंग तुमच्या टीईटीच्या परीक्षेसाठी अजून काही तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या चॅनलवरती चालू झालं पाहिजे तर डेफिनेटली तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगू शकता. पुस्तक मागवण्यासाठी तुम्ही केसागर पब्लिकेशनच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या. प्रत्येक सेशन मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्हाला काय करायचं आहे, केसागर पब्लिकेशनच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्यायचे, अदर एक्झाम सेक्शन मध्ये जायचंय. अदर एक्झाम सेक्शन मध्ये गेल्यानंतर तुम्हाला तिथं टीईटी टेटचा ऑप्शन मिळतो. इथं तुम्हाला सगळी पुस्तकं मिळतात. सध्या तरी आपण महा टीईटी पेपर 1, पेपर 2, बालमानसशास्त्र, अध्यापनशास्त्र या पुस्तकातून सेशन कंडक्ट करत आहोत. ओके, चला भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.